इम्प्युरिटी म्हणजे काय असणार आहे हे पाहू. आता इम्प्युरिटी म्हणजे नेमकं काय असतं? एखादा सबस्टन्स असेल किंवा कंपाउंड असेल, त्यामध्ये या ठिकाणी इतर पार्टिकल या ठिकाणी ॲडिशन झालेलं दिसून येतं किंवा ॲटम्स या ठिकाणी ॲडिशन झालेले असतात. म्हणजेच ते फॉरेन आयन्स या ठिकाणी किंवा ॲटम्स या ठिकाणी ॲडिशन झालेलं क्रिस्टल लॅटाईसमध्ये दिसून येतं. त्याला आपण इम्प्युरिटी म्हणतोय. त्यामध्ये होणारा डिफेक्ट म्हणजे कुठला असणार आहे? इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतो. इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 टाइप आहेत. पहिला असणार आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, त्याचे एक्झाम्पल आहे ब्रास. त्यानंतर दुसरा असणार आहे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, त्याचे एक्झाम्पल असणार आहे स्टेनलेस स्टील. आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी काय असणार आहे, ज्यावेळी या ठिकाणी फॉरेन ॲटम्स असतील किंवा बाहेरचे पार्टिकल्स किंवा ॲटम्स असतील, ते या ठिकाणी काय असणार आहेत, जिथं होस्ट करणारे पार्टिकल्स असणार आहेत त्याच्या रेग्युलर साईटमध्ये ॲडिशन होतात किंवा सबस्टिट्यूट होतात, त्याला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हटलं जातं. आता या ठिकाणी हा रेग्युलर साईट कोणाचा होता? कॉपरचा होता. हा रेग्युलर साईट कॉपरचा होता. हा रेग्युलर साईट कॉपरचा होता. हा रेग्युलर साईट कॉपरचा होता. याच्यामध्ये ह्या कॉपरच्या रेग्युलर साईटमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे? झिंक रिप्लेसमेंट झालं. बरोबर. कॉपरच्या ठिकाणी कोण रिप्लेसमेंट झालंय? झिंक हा रिप्लेसमेंट झालाय. इथं पण झिंक रिप्लेसमेंट झालाय. इथं पण झिंक रिप्लेसमेंट झालाय. इथं झिंक रिप्लेसमेंट झालाय. झिंक हा ऍडिशन झालेलं इम्प्युरिटी ऍडिशन होतं. कुठल्या साईटमध्ये? कॉपरच्या रेग्युलर साईटमध्ये या ठिकाणी दिसून येते. तर आपण त्याला काय म्हणतोय? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट या ठिकाणी म्हणतोय. हे कोणाचं झालं? ब्रास ऑलाईचं झालेलं आहे. त्यानंतर दुसरं काय सांगितलंय? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्टेनलेस स्टील हा एक या ठिकाणी अलॉय आपण घेतलाय. त्यामध्ये या ठिकाणी बघा, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे नेमकं काय असतं? जो ह्या ठिकाणी बाहेरचा पार्टिकल असेल किंवा ॲटम्स असतील, तर या ठिकाणी काय होतोय? तो स्वतःहून इंटरेस्ट दाखवतोय. 2 पार्टिकलच्या मध्ये या ठिकाणी इंटरेस्ट दाखवतोय किंवा 2 रेग्युलर साईटच्या मध्ये या ठिकाणी काय दाखवते? इंटरेस्ट दाखवतोय. आता इथं काय झालंय? हा आयर्नचा रेग्युलर साईट आहे, हा सुद्धा आयर्नचा रेग्युलर साईट आहे, हा सुद्धा आयर्नचा रेग्युलर साईट आहे, हा सुद्धा आयर्नचा रेग्युलर साईट आहे. या 2 रेग्युलर साईटमध्ये कोण शिफ्ट झाले दिसून येते? तिथं कार्बन या ठिकाणी इंटरेस्ट झालेला दिसून येतो. हे लक्षात ठेवा. इथं कार्बन शिफ्ट झाला, इथं पण कार्बन या ठिकाणी शिफ्ट झालेला दिसून येतो. ते कशाचं या ठिकाणी इंटरेस्ट दाखवतोय? या ठिकाणी स्टेनलेस स्टीलमध्ये या ठिकाणी कार्बन हा इंटरेस्ट दाखवतोय. म्हणजेच या ठिकाणी आयर्नच्या साईटमध्ये काही फरक पडत नाही आहे, पण 2 आयर्नच्या मध्ये या ठिकाणी जो डिफेक्ट दाखवतोय त्या ठिकाणी कोण आलेला? या ठिकाणी शक्यतो कार्बन या ठिकाणी आलेला दिसून येतो. कार्बन या ठिकाणी इंटरेस्ट दाखवतो. कशामध्ये? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये दाखवतोय. तोपर्यंत आपण थांबूया.